नमस्कार मंडळी, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजचा भाग खूपच भावनिक, थरारक आणि जबरदस्त ट्विस्टने भरलेला आहे. जानकीच्या आयुष्यातला सर्वात मोठा चमत्कार आणि ओवीभोवती फिरणारा धोकादायक खेळ, हे सगळं आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्याआधी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता सुरुवात करूयात. तर आता हॉस्पिटलमध्ये सगळेजण टेन्शनमध्ये असतात आणि अचानक जानकीला शुद्ध येते. सगळेजण डॉक्टरांना बोलावतात. जानकी फक्त ओवी ओवी असं म्हणत रडत असते. सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात, कारण जी जानकी मृत समजली जात होती ती पुन्हा जिवंत झालेली असते. ऋषिकेश तिला शांत करतो, पण जानकीचा एकच प्रश्न की ओवी कुठे आहे. सारंग फोन लावतो, पण कॉल कट होतो. पुन्हा फोन केला तर स्विच ऑफ येतो. सगळ्यांना समजतं ओवीमुळेच जानकी परत आली आहे. डॉक्टर येतात आणि सांगतात, हा एक दैवी चमत्कार आहे. आईच्या प्रेमामुळे जानकीने मृत्यूवर मात केली. अचानक मायाचा मेसेज येतो. ती सरळ धमकी देते, जर पोलीस आले तर ओवीचा शेवट होईल. हे ऐकून सगळ्यांचा धक्का बसतो. ऋषिकेश ठरवतो, काहीही झालं तरी ओवीला वाचवायचंच. दुसऱ्या बाजूला माया ओवीला फसवायला सुरुवात करते. ती ओवीच्या मनात जानकीबद्दल गैरसमज निर्माण करते. तुझी आई तुला प्रेम करत नाही, ती तुझ्याशी बोलायलाही तयार नाही. बिचारी ओवी रडत असते आणि मायाच्या जाळ्यात अडकते. माया तिच्याकडून व्हिडिओ बनवून घेण्याचा प्लॅन करते. सारंग म्हणतो, पोलीस थांबूया, पण सौमित्रा आणि बाकीचे म्हणतात, नाही, आपण लढूया. जानकी ठाम उभी असते, मला माझी ओवी हवी आहे, काहीही झालं तरी. इथे खूप मोठा इमोशनल पीक येतो. त्यानंतर पोलीस सीसीटीव्ही फुटेज दाखवतात. जानकी लगेच ओळखते, ही सुमन गल्ली आहे. सगळे ऍक्शन मोडमध्ये जातात. त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश तिथे पोहोचतात. माया त्यांना पाहते आणि घाबरते. ती ओवीला बांधून ठेवते आणि चाकू काढते. आता पुढे काय होणार? ओवी सुरक्षित वाचेल का? माया पकडली जाईल का? जानकी हा सामना जिंकेल का? हे सगळं पाहण्यासाठी पुढील भाग नक्कीच बघा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.